हा सूर्य काय इथंच तडफडतोय अजून? अरे अजून मावळच कसं नाही? एकदा का सूर्य मावळला की नवमी संपली आणि नवमी संपली की मग शिवाप्पाच्या कर्जाची मुदत संपली. अयो मालक ती छेटूक करणारी आली होती हो उत्सवात म्हणतो मी. तिनेच थांबून ठेवलं नसेल ना हो सूर्याला. डोकं फिरलंय का तुझा? जा माझ्या सगूच्या लग्नाची तयारी कर. इकडं सूर्य मावळला की तिकडे मी सकूच्या गळ्यात मळ घालणार. अयो मालक त्या सूर्य थांबू शकत नाही तो, पण त्या शिवप्पाला मदत करू शकतात की हो चेटके पाप. पण मालक ते त्यांच्या मदतीने शिवप्पाने वेळीच येऊन कर्ज फेडले तर. अरे काय चेटूक चेटूक लावलंय? अरे डंप्या, अरे ते आधी बी आलते का नाही? तेव्हा कर्ज फेडलं नाही. कर्ज फेडायचं असतं तेव्हाच फेडलं नसतं का? हे पैकीची कमी कोणाला बी जमत नाही. मग कर्ज कसं फेडणार आणि रुके कसे कमवणार? त्या शिवाप्पाला त्याच्या बायकोला आपण जंगलात अडकवलंय आणि त्यांच्या जवळचे समधी जिन्नस हे उत्सवात गेलेच नाहीत. मग उत्सवात सकोणी पांडू गेले तर ऐकणार काय आणि कमवणार काय? शिवाप्पानं किती बी मनात आणलं तरी तो आता कर्ज फेडू शकत नाही. मालक बाहेर या. अयो मालक तो शिवप्पा आला की काय हो कर्ज फेडायला म्हणतो मी. होल देतोय तो होल. आता 8 रुपये माझ्या हातात टेकविल आणि मला म्हणेल मालक मला थोडीशी मुदत वाढून द्या. म्हटलं आता मुदत वाढून विडून नाही मिळणार. आता माझा सकूच लगीन लगीन आणि लगीन. जा जाऊन सांग शिवाप्पाला मालक वाड्यावर नाहीत म्हणून. जी मालक. काय रे शिवप्पा कशाला करतोस रे आरडाओरड म्हणतो मी. आरडाओरडा नाहीये, शांतपणे आणि स्पष्टपणे सांगतोय. मी कर्ज चुक्त करायला आलो. आज नवमी आहे आणि सूर्य अजून मावळायचंय. मुदतीच्या आत मी कर्ज फेडायला आलोय. चल चल जा रे जा इथून चल. नाही जाणार. तुम्ही माझ्या अप्पांना का हकलताय? आम्ही कर्ज फेडायला आलोय, मागायला नाही. हो पण एवढं सगळं कसं काय जमवलं तुम्ही सासूबाई? मग मी त्या चोराला घाबरले असते तर सखूची आजी आणि उमेची सासू वाटली असती का? खरे आम्ही नुसते दोन रुके करत गेलो, पण अहो इथे सगळ्यात मोठ्या म्हणजे 8 रुक्यांची जबाबदारी होती हो तुमच्यावर. आणि तुम्ही मोठ्या युक्तीने त्या चोराला धडा शिकवला. अगं माझं कौतुक पुरे. सखू कुठे आहे बघ? ती कुठे असणार असेल रावळ्यात. आता विठुरायाला सुरुवात पासून शेवटापर्यंत सगळं सांगितल्याशिवाय चैन पडणार नाही तिला. हो ग हो बघते मी. नाही ग रावळ्यात दिसत नाहीये.
काय रावळात नाहीये? नाही. उमे, आप्पाने नको सांगितलं तरी ती त्याच्या मागे गेली नाही ना वाड्यावर? सखू, तू का आलीस इथे? अगं तुला बजावलं होतं नाही, ते यायचं नाही म्हणून का आलीस इथे? घरी जा, घरी जा. नाही अप्पा, मला त्यांना सांगायचंय. हे तुझं कर्ज फेडायला एकट्याला येणार आहे का? सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय शिवप्पा, कर्ज फेडण्यासाठी 9मी पर्यंतची मुदत आहे. तर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती. अप्पा, त्यांनी तुम्हाला आणि मला किती छळलंय. मला पोतात बांधून इथे आणलं होतं, खोलीत कोंडून ठेवलं होतं. आणि जंगलात पण बांधून ठेवलं होतं. तुम्हाला अख्ख्या गावकीसमोर किती वेळा मान खाली घालायला लावली त्यांनी. मला त्यांना सांगायचंय की आपण कर्ज फेडतोय. दामू शेठ, बोलवा ना मालकांना, सांगा त्यांना आम्ही कर्ज फेडायला आलोय. विचार कसला करताय दामू मामा? बोलवा त्यांना आणि घ्या हे रुके. मोकळं करा एकदाच आम्हाला यातून. एकदाच हे कर्ज फिटलं की आम्ही कधीच तुमच्याकडे येणार नाही.